डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेतील पहिले पुष्प गुंफण्यासाठी नागपूर येथून आपल्या विचारमंचावर उपस्थित असलेले आजचे आपले वक्ते श्री प्रभू तानबाजी राजगडकर सरांचं कार्य खूप मोठं आहे. वास्तविक त्यांना परिचयाची काही आवश्यकता नाही, तरी पण त्यांचा मी अल्पसा परिचय आपल्याला करून देतो. साहेबांनी प्रारंभीच्या काळामध्ये रेल्वेमध्ये काही काळ नोकरी केली. नंतर महाराष्ट्र विकास सेवा येथे क्लास 1 अधिकारी म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा सारख्या नक्षलग्रस्त क्षेत्रासह धुळे, अमरावती, धुळे येथे साहेबांनी CDPO, BDO, डेप्युटी CO, प्रकल्प संचालक, ॲडिशनल CO, उपायुक्त म्हणून साहेबांनी कार्य केलेले आहे. आणि साहेब उपायुक्त म्हणून डिसेंबर 2014ला निवृत्त झालेले आहेत. साहेबांना विद्यार्थी जीवनापासूनच साहित्य आणि सामाजिक चळवळी ते सक्रिय होते. आणि साहेब आदिवासी व दलित समस्यांचे गाढे अभ्यासक आहेत. त्याचबरोबर सामाजिक चळवळीसोबतच साहेबांनी त्यांचं काही साहित्यसुद्धा प्रकाशित झालेलं आहे. प्रातिनिधिक आदिवासी कविता संग्रहाचं त्यांनी संपादन केलेलं आहे, ज्याचं नाव आहे मोहोळ. हा कविता संग्रह प्रसिद्ध झाला 1983ला. त्यानंतर येथून पुढे नावाचा एक कविता संग्रह प्रसिद्ध झाला 2006मध्ये. 2012मध्ये निवडुंगाला आलेली फुलं हा साहेबांचा कविता संग्रह प्रकाशित झाला आहे. नंतर आता हल्ली 2024मध्ये साहेबांचा एक नवीन कविता संग्रह प्रकाशित झाला, ज्याचं नाव आहे येथे आमचाही श्वास कोणतो आहे. त्याचबरोबर साहेबांना अनेक सन्मानसुद्धा मिळाले आहेत आणि अनेक कार्यक्रमाचे त्यांनी अध्यक्षपदसुद्धा भूषविलेले आहे. त्यामध्ये आदिवासी मराठी साहित्य विद्यापीठ स्तरीय चर्चासत्रामध्ये औरंगाबाद, नागपूर येथे साहेबांनी अध्यक्षस्थान भूषविलेलं आहे. विदर्भ साहित्य संमेलन मलकापूर, चंद्रपूर ठिकाणी साहेबांनी अध्यक्षस्थान भूषवलेलं आहे. अखिल भारतीय ग्रंथालय संमेलन आरमोरी, नवोदित आदिवासी साहित्य संमेलन वणी आणि आदिवासी साहित्य संमेलन वडजी तालुका वडगाव. साहेबांना विशेष आदिवासी समाज भूषण पुरस्कारसुद्धा प्राप्त झालेला आहे. साहेबांना काही वाङ्मयीन पुरस्कारसुद्धा प्राप्त झालेले आहेत. आपल्या अकोल्यातील अंकुर वाङ्मय काव्य पुरस्कार साहेबांना प्राप्त झालेला आहे. त्याचबरोबर डॉक्टर शरदचंद्र मुक्तिबोध कविता लेखनाचा पुरस्कारसुद्धा साहेबांना प्राप्त झालेला आहे. अशा प्रकारे हा साहेबांचा अल्पसा एक परिचय होता. साहेब आज आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. आजचा त्यांचा विषय आहे खास आदिवासींसाठी ज्योतिबा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आदिवासी ह्या विषयावरती साहेब व्याख्यान देणार आहेत. त्याचबरोबर आपल्यासाठी एक आनंदाची बातमी अशी की साहेबांचा जो हल्ली कविता संग्रह प्रकाशित झाला येथे आमचाही श्वास कोणतो आहे ह्याची प्रत आपल्यासाठी बाहेर उपलब्ध आहे. या कविता संग्रहाची मूळ किंमत 250 रुपये होती, परंतु आपल्याला या व्याख्यानमालेच्या निमित्ताने ती सवलतीच्या दरात 225मध्ये मिळणार आहे. तरी आपण याचा अवश्य लाभ घ्यावा. धन्यवाद. आजचे वक्ते आदरणीय प्रभू राजगडकर साहेब यांचा परिचय आपण या ठिकाणी ऐकून घेतलेला आहे. मी त्यांच्यासाठी या ठिकाणी एक 2च ओळी या ठिकाणी सांगणार आहे की इंसान वही बड़ा है जो इंसानियत निभाए, इंसान वही बड़ा है जो इंसानियत निभाए, ऊंच नीच मिटाकर जो समानता का दीप जलाए. मी आदरणीय वक्ते माननीय प्रभू राजगडकर साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आजचा जो आपला विषय आहे महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आदिवासी या विषयावर
आपल्या व्याख्यानाला या ठिकाणी सुरुवात करावी. त्यांना विनंती करतो की त्यांनी आपली या ठिकाणी सुरुवात करावी. महामानव महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर येथे उपस्थित याप्रमाणे आताही ओक सभागृहात उपस्थित असलेले सर्व प्रबुद्ध श्रोते आणि मला आदिवासीला एकट्याला सोडून बाकी सगळे इकडे बसलेले या कार्यकारिणीचे मेंबर, शेवटी माझ्या या कविता संग्रहाचं मुखपृष्ठ ज्यांनी केलं ते थोर चित्रकार श्रीधरजी अंभोरे. मित्रांनो, मी इथं येण्याचं इथं निमंत्रण स्वीकारण्याचं कारण असं आहे की तुमच्या या कार्यकारिणीतले जगताप साहेब, मी अमरावतीला 2005 ते 2008 या कालावधीत डेप्टी कमिशनर असताना ते BDO होते आणि या 5ही जिल्ह्यामध्ये मी फिरत होतो. तेव्हा जगताप, भास्कर जाधव आणि एक वानखेडे नावाचे एक BDO होते. अपघाताने यांच्या सगळ्यांच्या ओळखी झाल्या आणि ते संबंध वृद्धिंगत होत गेले. मी इथून बदलून गेल्यानंतर या लोकांनी माझ्यावर स्नेह ठेवला. जगताप साहेबाचा नेहमी अधेमध्ये फोन यायचा. एक 8 दिवसापूर्वी त्यांचा अचानक फोन आला की आम्ही असं एक व्याख्यान मला ठेवतो आहे आणि आपल्याला यायचं आहे. मी पहिल्यांदा सांगितलं मी उद्या सांगेन, कारण मी डायरी बिरी काही मेंटेन करत नाही. त्यामुळे म्हटलं मी पाहतो जरा कुठं काही एंगेजमेंट आहे का, आणि थोडंसं जरा लिखाण कामही सुरू आहे. एक मराठीतील आदिवासी कविता असं एक मोठं ग्रंथाचं काम चालू आहे. तर थोडंसं बाहेर जाणं टाळतो सध्या, आणि थोडंसं थंडी आहे, वयाचा जरा आता या 12 डिसेंबर 69 वर्ष पूर्ण करतो आहे, वयाचंही पाहायला पाहिजे. मी म्हटलं तुम्हाला उद्या सांगतो, आणि उद्या मग मी म्हटलं ठीक आहे. तर दुसऱ्या दिवशी पुन्हा फोन आला त्यांचा. मला वाटलं यांचा फोन येणार नाही, त्यांचा फोन आला. म्हटलं ठीक आहे येतो. बरीच वर्ष झाली आपण अकोल्याला गेलो नाही, या निमित्ताने भेटीगाठी होतील. त्याने विषय विचारला. तुम्ही सांगितलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आदिवासी असा विषय ठेवा, मग त्याला फुले जोडून टाका, काही हरकत नाही. या शहराविषयी, या शहरामध्ये फार थोर नेते होऊन गेले. वसंत साठे असतील, असे खूप लोक. तुमच्या अमरावतीचे इथले मधुकर उतखेडे होते, एक कॉम्रेड, माहिती आहे का जुन्या लोकांना? कॉम्रेड मधुकर, त्यांच्याशी माझा संपर्क होता. इकडे अमरावतीचे अचलपूरचे कॉम्रेड सुदाम देशमुख, ते तर आमचे गुरुच होते. हे सगळी मंडळी जी आहेत इकडच्या परिसरातली, तुमच्या कराळे, देमा कराळे, त्या MLC कसे झाले मला विचारा. म्हणजे कसे झाले म्हणजे मी नाही केलं, पण त्याचा किस्सा माझ्याकडे आहे. असे सगळे लोक जे आहेत या परिसरातली, बरीच तशी त्या काळात मी विद्यार्थी दशेमध्ये आम्ही ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनमध्ये होतो, आणि माझे बंधू नेताजी राजगडकर हे कम्युनिस्ट पार्टीत होते, हे सगळ्यांना माहिती आहे. तर त्यांच्याच संपर्कामुळे सगळ्या लोकांशी माझे बरेच, हे तुमच्या खामगावचे, चला म्हटलं या निमित्ताने पुन्हा जुन्या आठवणी जागवूया, आणि अकोल्याला आलो आहे. मित्रांनो, सध्या आपण ज्या काळामध्ये सगळे लोक राहतो, आणि विशेषतः 2014 नंतरच्या काळामध्ये आपण सगळे जेव्हा वावरत आहोत, हा काळ आपल्यासमोर आहे. ही 2 दशकं आणि 1 वर्ष भारताच्या 77 वर्षाच्या या सगळ्या इतिहासामध्ये, स्वातंत्र्यानंतरच्या इतिहासामध्ये. आता काही लोक म्हणतात की 2014ला स्वातंत्र्य मिळालं, काही लोक म्हणते उधारीवर घेतलेलं स्वातंत्र्य आहे. तुम्ही यूट्यूब
चॅनल्सवर पाहत असेल. गेले 2 वर्ष झाले मी हे टी व्हीवरचं चॅनल्स पाहणं बंद केलेलं आहे. ते अशी सगळी आणि हा काळ कधी जाईल याचं सध्या तरी काही लक्षणं दिसत नाही आपल्यासमोर. या देशातल्या शोषित वर्गाच्या दृष्टीने हा काळ फार घातक आहे, अवघड आहे. ज्या देशाविषयी महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पंडित जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी यासारख्या लोकांनी जे स्वप्न पाहिलं होतं, जे काही ठरवलं होतं की हा देश कसा राहील, 1857च्या बंडानंतर ब्रिटिशांनी ते बंड चिरडून टाकल्यानंतर इथं स्वातंत्र्यासाठी चळवळ झाली, सगळ्यांना माहिती आहे आपल्याला. या स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये अनेक लोक शहीद झालेत. भगतसिंगासारखा माणूस वयाच्या 23व्या वर्षी शहीद झाला. वयाच्या 25व्या वर्षी ज्याचा संशयास्पद जेलमध्ये मृत्यू झाला तो बिरसा मुंडा. ही सगळी नावं आपल्या डोळ्यासमोर आहे. आणि या सगळ्या लोकांनी जे आहे हा देश ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त व्हावा, आपण स्वतंत्र व्हावं. आणि या स्वातंत्र्य आंदोलनामध्ये सामान्य माणसाचं आगमन हे 2020मध्ये जेव्हा महात्मा गांधी आफ्रिकेतून भारतात आले, तोपर्यंत भारतातल्या स्वातंत्र्याची चळवळ ही एलिट क्लासची होती, ज्याला इंग्रजीमध्ये एलिट क्लास म्हणतात, त्या क्लासची होती. म्हणजे पंडित मोतीलाल नेहरू वगैरे जे असे सुशिक्षित लोक. परंतु खऱ्या अर्थाने या देशातल्या स्वातंत्र्यामध्ये सामान्य माणसाला ओढलं असेल, स्त्रियांनासुद्धा, तर ते महात्मा गांधींनी 1920 नंतर त्यांचा जेव्हा इथं प्रवेश झाला आणि त्यांनी महात्मा गांधीच्या एकूणच तत्त्वज्ञानाविषयी मतभेद असू शकतात, परंतु हे ऐतिहासिक सत्य आपल्याला नाकारता येणार नाही. देश स्वतंत्र झाला. साहजिक त्यावेळेसचा प्रमुख पक्ष काँग्रेस सत्तेमध्ये होता आणि 2दा या देशामध्ये सत्ता बदलली. परंतु या 2दा सत्ता बदलामध्ये आजचे जे सत्ताधारी आहे त्यांना पूर्ण बहुमताचं सत्ता मिळाली नाही. पण 2012पासनं या देशामध्ये एक अशांततेचं वातावरण, मग ते अण्णा हजारेचं मै भी अन्न आंदोलन असो किंवा मग ब्लॅक गोल्ड गेट म्हणजे कोळसा किंवा 2G स्पेक्ट्रम वगैरे, जे कालांतराने आज असं म्हणतात याच्या काहीच नव्हतंच. या सगळ्या अवजाराचा वापर करून तेव्हाच्या सरकारच्या विरोधात रान उठवलं गेलं. एक स्वप्न दाखवलं गेलं आपल्याला, अच्छे दिन. आणि दुसरं गुजरात मॉडेल. आपल्यातले कोणी गुजरातमध्ये फिरलेले असेल, मी बरेचदा गुजरातमध्ये जाऊन आलो, कारण माझी सासूरवाडी तिकडची आहे, माझी बायको गुजरातकडची आहे. तुम्ही म्हणाल तुम्ही इकडचे, सासूरवाडी तिकडची कशी, कुठं काही होऊ शकतं. पण मॉडेल गुजरात मॉडेल वगैरे काही नाही आहे. आणि आज या सगळ्या वातावरणामध्ये आपण जे जगतो आहे, मला वाटते आपल्या सगळ्यांचा श्वास जो आहे कोंडलेला आहे. आत्ता कालचीच बातमी आहे की आपल्या या मोबाईलमध्ये एक सॉफ्टवेअर टाकण्याचं षडयंत्र झालेलं होतं, परंतु तुर्तास त्यांनी थोडंसं माघार घेतली. पेगॅसस नाव ऐकलं असेल तुम्ही. म्हणजे आपल्या व्यक्तिगत स्वातंत्र्यावर आपल्यावर वॉच ठेवण्याचं काम हे सरकार सातत्याने करते आहे. ज्या सरकारने आधार कार्डला विरोध केला तेच आता सगळ्यांना तुमच्या सगळ्याच गोष्टीला आधार कार्ड जोडलं. अशा या सरकारच्या काळामध्ये आपण काय बोलावं, काय नाही बोलावं, कोणत्या विषयावर बोलावं,
आपल्यावर पाळत राहील की नाही, कदाचित इथंसुद्धा पाळत करणारे बसले असतील, काहीच सांगता येत नाही. या सगळ्या पार्श्वभूमीवर आपल्याला मी हा विषय निवडलेला आहे. या देशामध्ये जवळजवळ 700च्या वर आदिवासी जमाती आहे. आपल्याला स्वातंत्र्य युद्धामध्ये कोण होते हे सगळं नेहमी सांगितलं जातं, पण या देशाच्या स्वातंत्र्य युद्धामध्ये किंबहुना त्यापूर्वीसुद्धा ब्रिटिशांविरुद्ध सगळ्यात पहिल्यांदा जर उठाव कोणी केला असेल तर तो आदिवासींनी केला. मी थोडक्यात सांगायचा जर तुम्हाला प्रयत्न केला, अगदी आंध्रामध्ये एक सीताराम राजू नावाचा 1897मध्ये एका आदिवासींनी उठाव केला. सत्याग्रहाचं जे महात्मा गांधीच्या नावाने जे आहे सत्याग्रहाचं अस्त्राचं, खरं तर महात्मा गांधीच्या पूर्वी छिपडी नवी टोली नावाचं एक गाव आहे तिकडे बिहारमध्ये, म्हणजे झारखंड बिहारमध्ये. जत्रा उराव नावाचा 25 वर्षाचा एक युवक होता, त्यांनी सत्याग्रह पहिल्यांदा केला, सत्याग्रहाचा मार्ग स्वीकारला, तो आदिवासी. राजस्थानमध्ये जालियनवाला बाग आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, पण जालियनवाला बागच्या पूर्वी गोविंद गुरु नावाचे एक आदिवासी भिल्ल समाजाचे होते. त्यांनी त्यावेळेस राजस्थानमधल्या स्त्रियांमध्ये शिक्षण व्हावं म्हणून प्रयत्न केले आणि तिथल्या सगळ्या भिल्लांना एकत्र केलं. परंतु तिथले स्थानिक सरदार, स्थानिक जे लोक जमीनदार, या लोकांनी ब्रिटिशांना त्यांनी खबर दिली, खबरी झाले ते, आणि जालियनवाला बागमध्ये जसं घेरून अनेक लोकांना मारण्यात आलं. 15,000 भिल्लांना ब्रिटिशांनी घेरून मारलं. ते जालियनवाला बागच्या अगोदर. हे सगळे भिल्ल आदिवासी. आपल्या विदर्भामध्ये चंद्रपूर जिल्ह्यामध्ये, तेव्हाचा चंद्रपूर जिल्हा, आताच्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये एक बाबूराव शेडमाके नावाचे एक तरुण होऊन गेले. त्यांनी तिकडे नांदगाव, घोसरी आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ब्रिटिशांविरुद्ध 2 लढाया केल्या 1857च्या दरम्यान. 1857च्याच आजूबाजूला सिद्धू आणि कान्नो मुर्मू नावाचे 2 युवक, ते मुर्मू संथाल जमातीतले होते, त्यांनी 7 जुलै 1855ला ब्रिटिशांविरुद्ध उठाव केला. 1857 यायचं होतं ना. त्यानंतर ते मरण झारखंडमध्ये, तेव्हाच्या बिहारमध्ये ब्रिटिशांविरुद्ध उलगुलानचा अर्थ असा आहे की एकाच वेळी सर्व स्तरावर उठाव करणे. त्यांनी हे सगळी लोक जे आहेत, हे सगळी माणसं जे आहे ब्रिटिशांविरुद्ध तर लढली, परंतु स्थानिक सरंजामदार, जमीनदार आणि सावकार यांच्या विरोधातही लढा होता. असा 2 पातळ्यावरचा या आदिवासींचा लढा होता. आणि हे लढण्यात 1929ला ब्रिटिश सरकारने हे जंगल कोणाच्या मालकीचं नव्हतं, हे पाणी कोणाच्या मालकीचं नव्हतं, हे जमीन कोणाच्या मालकीचे नव्हते. ब्रिटिश या देशामध्ये आले आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा परवाना राणीने रद्द केला आणि नंतर राणीचं सरकार जेव्हा सुरू झालं तेव्हा कायदे कानून लागू झाले. म्हणजे इथं कायदे कानून ब्रिटिश राणीने सुरू केले, आपल्याला माहीत आहे. 1929ला ब्रिटिशांनी भारतीय वन कायदा तयार केला आणि वन हे सरकारच्या मालकीचं केलं. तोपर्यंत जंगल हे सरकारच्या मालकीचं नव्हतं. आता तुम्ही जंगलामध्ये गेले तर गार्ड भेटतो तुम्हाला, तो त्याचा वरचा अधिकारी भेटतो, त्याच्या अधिकारी भेटतो, आहे की नाही. जे जंगल हे सरकारच्या मालकीचं केल्यामुळे
तिथल्या वास्तव्याने असलेल्या आदिवासींचा उदरनिर्वाहाची सगळी साधनच हिरावून घेतली आणि हे सगळे आदिवासी तेव्हापासनं ब्रिटिशांच्या विरुद्ध झाले. ही सगळी लोक 1800-1700 या काळामध्येच लढत होती. याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की ही सगळी माणसं जी आहेत, हे सगळे आदिवासी, त्याच्यामध्ये गोंड आहे, त्याच्यामध्ये मुंडा आहे, त्याच्यामध्ये संताल आहे, झारखंड, बिहार, बंगाल या भागामध्ये जे आहे त्याच्यामध्ये भिल्ल आहे, नंदुरबारमध्ये तंट्या भिल्ल नावाचा एक माणूस, पण त्याचं नाव खरं तात्या भिल आहे. आपल्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये ते श्यामा कोलाम, ही सगळी एकाच वेळेस सगळीकडे पण वेगळ्या आपापल्या पद्धतीने सगळी लढत होती. ती काही खूप शिकलेली नव्हती, ती काही पुस्तक पंडित नव्हती, पण त्यांना एक जाणीव अशी झालेली होती की आपल्यावर अन्याय जो होता आहे हे स्थानिक सावकार आणि त्यांचे दलाल आणि जमीनदार हे तर करते आहे, पण या देशातलं असलेलं तेव्हाचं विद्यमान सरकारसुद्धा आपल्यावर अन्याय करते आहे. आणि म्हणून ते वेगवेगळ्या ठिकाणी ते एकमेकाशी कोणाला काही संबंध नव्हता. नंदुरबार खानदेशमध्ये लढणाऱ्या तंट्या भिल्लाचा इकडे कोणाशी संबंध नव्हता. बाबूराव शेडमेकेचा गडचिरोली त्याला कोणाला माहिती नव्हतं. श्यामा कोलाम यवतमाळ जिल्ह्यात तुमच्या पांढरकोडा तिकडे त्याला कोणाचा संबंध. तिकडे मुर्मूचं काय चाललं, सिद्धोकानाचं कोणाला माहिती नव्हतं. बिरसा मुंडाचं काय चाललं कोणाचं काही माहीत नाही, कोणी एकमेकाचं पण हे सगळे आपापल्या ठिकाणी सगळे लढत होते. सांगण्याचा मुद्दा असा आहे की या देशाच्या स्वातंत्र्यामध्ये जी सगळी नावं आपल्या पुस्तकामध्ये सांगितल्या जातात किंवा आपल्या डोळ्यावरून किंवा आपल्या डोळ्यासमोरून आपल्या कानावरून जाते, त्यासोबतच या देशातले आदिवासीसुद्धा या स्वातंत्र्य लढ्यामध्ये शहीद झाले, लढले. मात्र ज्या लोकांनी या देशाचा इतिहास लिहिला त्या इतिहासकारांनी यांची नावं फारशी कुठं लिहिलेली नाही. आपल्यापैकी इथं बसलेल्या लोकांपैकी कोणाला माहिती असेल किंवा हे नावं जे आहे इतिहासामध्ये लढले म्हणून असेल असंच आपल्याला आठवत असेल तर मला सांगावं. हे योगदान जे आहे फारसं काही कोणाच भारतामध्ये इतिहास लिहिणाऱ्या भारतीय इतिहास लिहिणाऱ्या माणसांनी आत्ता अलीकडे जे आहे आता जे आदिवासीमधून शिकलेली लोक आहेत किंवा आदिवासीविषयीची जी सहानुभूती ठेवणारे इतिहासकार आहेत त्यांनी मात्र जे आहे यांच्या नोंदी त्यांच्या पुस्तकामध्ये ठेवल्या. परंतु भारतातल्या कुठल्याही प्रांतामध्ये क्रमिक पुस्तकामध्ये यांची नावं तुम्हाला दिसणार नाही. तुम्ही इथं शिकलेले सगळे लोक, मी शिकलो, ग्रॅज्युएट झालो वणीमधून. मला तरी माझ्या ग्रॅज्युएशनपर्यंत MA गेलो, MA सोडून मग मुंबईला चालला गेलो, पण मला कुठल्याही पुस्तकामध्ये प्रायमरीपासून कुठल्याही पुस्तक आदिवासी हे शहीद झालेल्या लोकांची तुम्ही वाचली असेल, मी वाचलं असेल, श्रीधरनी वाचलं असेल तर कोणी सांगावं. हा लपलेला इतिहास सांगण्याचं काम जे आहे आमच्यासारख्या माणसावर त्याचं उत्तरदायित्व आलेलं आहे. कारण शोषितांच्या लढ्याचे इतिहासामध्ये नोंदी फार कमी झालेल्या आहे आणि या शोषितांच्या बाजूने महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सातत्याने उभे राहिलेले आपल्याला दिसतील. आहे का नाही? या सगळ्या शोषितांच्या विरोधात डॉक्टर बाबासाहेब आणि महात्मा फुले हे जे आहे राहिलेले उभे दिसतील. ही सगळी माणसं जी आहेत, मी जी सगळी नावं सांगितली, ही सगळीच बिरसा मुंडांनी तर बिरसा धर्म स्थापन केलेला होता आणि जसं येशू ख्रिस्ताला त्याच्याच माणसाने पकडून दिलं, येशू ख्रिस्ताची कथा जर वाचली असेल तुम्ही, तर त्याच्याच माणसाने पकडून दिले, त्याच्यासोबत 24 तास राहणाऱ्या माणसांनी, तसंच बिरसा मुंडालासुद्धा त्याच्यासोबतच राहिलेल्या माणसांनी गद्दारी करून पकडून दिलं. तेव्हा तो ब्रिटिशाला सापडला. ही सगळी माणसं जेव्हा या देशामध्ये लढत होती तेव्हा आपला इतिहाससुद्धा जे आहे असा समोर जात होता. परंतु इतिहासातल्या नोंदी घेण्याचं काम ज्यांनी करायला पाहिजे होतं त्या एलिट क्लासनी इतिहासाच्या नोंदी या लोकांना दुर्लक्षून केलेल्या आहे. आपल्यासमोर मी अधोरेखित करू इच्छितो. एक एक्सेस सरकार नावाचे एक मानववंश शास्त्रज्ञ आहे,
आदिवासीविषयी फार आपल्याला आपल्या गावाच्या आपल्या जिल्ह्यात राहणारे आदिवासी माहीत असते किंवा आपल्या प्रदेशात राज्यात राहणारे आदिवासी माहिती असते, पण आपल्या त्याच्या पलीकडे आदिवासी आहे हे आपल्या गावातही नसते. जसं मी सांगितलं, आपल्या देशामध्ये 700च्या वर आदिवासी जमाती आहे, 700च्या वर, आणि त्यांची लोकसंख्या 10 कोटीच्या वर आहे. हे लोकसंख्या 2011ची आहे, आत्ताची नाही. हे 2021ला काही जनगणना झालेली नाही, आणि आता जनगणना घोषित तर केली, पण जनगणना घोषित केली होईल की नाही, कशी होईल हे पण सांगता येत नाही. कारण या सरकारच्या कोणत्याही कृतीवर विश्वास ठेवावं असं काही राहिलेलं नाही. हे जनगणना घोषित केल्यानंतर नाशिकला मला जात जनगणना आणि आदिवासी या विषयावर बोलावलं. अर्धा तास बोललो. त्याच्यानंतर उत्तम कांबळेंनी मला फोन करून सांगितलं याच्यावर एक लेख लिही. एक 20 पानाचा चांगला लेख लिहिला मी. जात जनगणना आणि आदिवासी, सगळे ऐतिहासिक संदर्भ शोधून काढले. या देशामधल्या आदिवासींना वेगवेगळी कशी नावं पडत गेली, कोणत्या वेळेस कुठलं नाव होतं, वेगवेगळी नावं बदलली. आदिवासी हा शब्दच नव्हता आदिवासीसाठी. वेगवेगळी नाव होते, ॲबोरिजिनल असे पण, म्हणजे प्रत्येक कालखंडामध्ये आदिवासीची नावं बदलत गेली. एस ए सरकार नावाचे एक मानववंशशास्त्रज्ञ आहे. ते असं म्हणतात, आदिवासी वंशाचा प्रश्न निश्चित केल्याशिवाय भारतातील आधुनिक वंशाचा प्रश्न सोडवता येणार नाही. आणि महत्त्वाची गोष्ट अशी की भारतातील आधुनिक वंशाचा सांस्कृतिक वारसा हा कमी अधिक प्रमाणात आदिवासीमुळेच घडला आहे. इथल्या सांस्कृतिक जडणघडणीमध्ये आदिवासींचं महत्त्व काय आहे हे एस एस सरकार इथं अधोरेखित करतात. म्हणून त्यांना वगळून इथल्या मानववंशशास्त्राचाही अभ्यास होऊ शकत नाही. त्यांना वगळून इथल्या इतिहासाचाही विचार करता येणार नाही. त्यांना वगळून इथल्या स्वातंत्र्य आंदोलनाचाही विचार करता येणार नाही. आणि त्यांना वगळून इथल्या भूगोलाचाही विचार करता येणार नाही. ते पुढं असं म्हणतात, भारतीय आदिवासींची जंत्री, त्यांची अचूक जनगणना, त्यांचे भौगोलिक वितरण, मानवमितीची अगर मानव जाती विषयक पाहणी इत्यादीबाबत सर्वेक्षणाचे कार्य अद्याप पूर्ण झालेले नाही आणि हे कार्य सरकारी पातळीवरच शक्य आहे. आता जी जनगणना येणार आहे त्या जनगणनेच्या निमित्ताने काय होईल सांगता येत नाही. पण मी माझ्या त्या मोठ्या लेखामध्ये एक मुद्दे उपस्थित केले की ही जनगणना झाली, जात जनगणना, राहुल गांधीपासून सगळेच म्हणत आहे की जात गणना झाली पाहिजे. हे सरकार करायला तयारच नव्हतं, पण इतका दबाव वाढला की या सरकारने एक दिवस एप्रिलमध्ये आले आणि मध्यरात्री येऊन, जसं ना आप जहाँ है वहीं रुक जाइए तशासारखं जात जनगणना करण्यात येईल असं घोषित करून टाकलं. परंतु ती जात जनगणना 26-27मध्ये होणार आहे, आत्ता नाही होणार. त्याचं स्वरूप कसं राहील हे पण आपल्याला माहीत नाही. त्याचं स्वरूप आताच्या SRI सारखं राहील की CIA सारखं राहील की CIR सारखं राहील की कशासारखं राहील आपल्याला काही सांगता येत नाही. ते हे जे आहे आदिवासींना, या देशातल्या आदिवासींना समजून घेत असताना आपल्याला मानववंशशास्त्रीय दुजा, एक GS घुर्ये नावाचे एक मानववंशशास्त्रज्ञ आहे भारतातले, आता ते नाही आहेत, कालवश झालेले आहे. ते असं म्हणतात की आदिवासी हे मागासलेले हिंदू आहेत आणि आदिवासी स्वतः असं म्हणतात की आम्ही हिंदू नाही. सुप्रीम कोर्टाचे मार्कंडेय कासडू नावाचे एक वकील जज होते. त्यांनी म्हटलं की या देशातला आदिवासी हिंदू नाही आहे. हे काटजू म्हणतात, मी नाही म्हणत. आणि या देशातली एक संघटना अशी आहे, त्याचं संघटनेचं नाव सगळ्यांना माहिती आहे. त्यांची एक उपसंघटना आहे, त्यांच्या भरपूर उपसंघटना आहे, 35, 40, 50 काहीतरी उपसंघटना आहेत. त्याच्यातली एक उपसंघटना अशी आहे वनवासी कल्याण आश्रम. हे 1952ला जशपूर नावाचं आत्ताच्या छत्तीसगडमध्ये, पूर्वीच्या मध्य प्रदेशमध्ये गाव आहे. तिथं एक देशपांडे नावाचा माणूस विदर्भातला,
तिथं समाज कल्याण विभागामध्ये तेव्हाच्या पंडित रविशंकर शुक्ला नावाच्या मुख्यमंत्र्यांनी, तेव्हाचं मध्य प्रांत म्हणजे नागपूर तर तिकडे, हे तुमचं वराड, हे आपलं वराड, म्हणजे मी यवतमाळ जिल्ह्यातला असल्यामुळे वराडीच, आणि तिकडून पलीकडे ते CP अँड बेरार. तेव्हा मध्य प्रांत निर्माण होता, तेव्हा पंडित रविशंकर शुक्ला हे मुख्यमंत्री होते. या देशपांडेंना समाज कल्याण खात्यामध्ये नोकरी लावून दिली आणि त्यांना जशपूर हा आत्ताचा बस्तरचा भाग, त्या बस्तरच्या आदिवासी बहुल भागामध्ये त्यांना पाठवलं समाज कल्याण. तो तिथं राहिला. त्यांनी तिथं पाहिलं की हे, आणि तेव्हा ब्रिटिशांसोबत ख्रिश्चनही आले, त्यांच्या पूर्वी आले. त्यांनी आदिवासीमध्ये काम सुरू केलं. त्याचं सगळ्यात मोठं नाव म्हणजे वेरिल एल्विन, मानववंशशास्त्रज्ञ. ते पादरी होते. नंतर ते आदिवासीमध्ये राहिले. 2 आदिवासी बायांशी लग्न केलं. त्यांची नातन मुलं बाळं आहेत. वेरिल एल्विननी आदिवासीबाबत इतका अभ्यास केला की त्यांनी भारत स्वतंत्र झाल्यानंतर पंडित नेहरूंनी त्यांना आदिवासींच्या बाबत त्यांचं अस्तित्वासाठी घटनेमध्ये काय काय असलं पाहिजे वगैरे वगैरे याचं खास अभ्यासासाठी त्यांना नेमलं. हा वेरिल एल्विन. पण वेरिल एल्विननी स्वतः एका